एवढं पाणी दादा आम्हाला बघायला नाही कधी या आमच्या भागात उभाट्या वारं सुटतंय हा ना आमचा कापूस वाळतो कांदा वाळतो उसाला पाणी नाही ज्वारीला बोंड नाही काय मरत का अरे तरी आम्ही खुश आहे ना एवढं देवानं दिलं तरी बसल्यात तू बोल मी हाय तू बोल मी बसलो आणि दिलंय ना देवानं पण दिलंय त्यालाच किंमत नसतील दादा कसलं धरण आहे सदानंद महाराज हा उग उड्या मारू वाटतात पण आम्ही आलोय पाठ नाही तर उडीच मारली असती का कृष्ण महाराज आम्ही आलोच 5 वाजता कशाच्या उड्या मारता हा घरापर्यंत पोहोचायला आमच्या पवार दादाच्या आम्हाला 5:45 झाल्या रस्ताच खतरनाक होता निस्त्या खड्याचा ना महाराज मला गाडलं असतं तर जमलं असतं महाराज पण त्यात तुमचा दोष नाही कारण पाणी एवढं म्हणलं रस्ता टिकणं सोपं नाही पण काय जमीन आहे दादा अहो बघल ते सूर्यफूल तसंच कांदा तसाच ऊसाला तर नजरच लागल दादा मी सुनील महाराज तुमचा ऊस बघितला मी सरळ म्हणलं काय गरज आहे हल्ला कीर्तनात उभा राहायची कसला ऊस आहे राव पण पुन्हा कसं आहे ना सगळं असूनही त्याचे नकारात्मक दृष्टिकोनातून सगळं माझं वाक्य लक्षात घ्या सगळं असूनही ज्याने परमार्थ केलाय तो खरा भक्त आहे नाहीये म्हणून परमार्थ नाहीये सगळं असूनही त्याच्याशिवाय अपूर्ण याची जाण आहे तो परमार्थ मला परमार्थाची टाळ्या वाज वाटले तर वाजवीच जा तेवढा तरी उपकार करा बसल्या वाजवीच जाण दादा आहे की नाही वाटलं तर वाजवायची कवाड बघता का शेजारचा वाजवीन पुन्हा मी वाजविणार वाजवायची दादा देवानं एवढं दिलं की दादा तुम्हाला कौतुक करावं असं बघा खरं विनोदाचा भाग सोडा पण विश्वाच्या मालकाची कृपा आहे तुमच्यावर तासाच्या अंतरावर आळंदी 1.5 तासाच्या अंतरावर देहू गेलात तर 3.5-4 तासात पंढरपूर किती किती भाग्यवान माणसं पाणी तेवढं चांगलं आहे जमिनी एवढ्या सुपीक आहेत एवढं गोड वातावरण आहे आनंद घेतचा आयुष्याचा महाराज कसं आहे ना ज्याला कळालं सत्य काय आहे तो माणूस नाही रे या भानगडीत पडत महाराज म्हणतात मला ज्ञात आहे सत्य तू विठ्ठला तुझ्याशिवाय जगात सत्यच काही नाहीये म्हणून तर माझं वर्णन आहे हाची करा एवढाच विचार करा मी म्हणतो नाही जमलं प्रत्येक क्षणाला माणसाला एवढंच कळावं की ज्यात आहे तो गुंतलेलो आहे आणि याच्यातून निघायचं असेल काहीतरी करणं गरजेचं आहे काहीतरी म्हणण्यापेक्षा जे संत सांगतायत मग ज्ञानोबरायांचं कानोपात्रेनं ऐकावं त्या मार्गावर चालावं आज गाभाऱ्यात जागा आहे पंढरीच्या धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान दिवांची म्हणूनिया बेटी झाली ज्ञान दिवांची दिसतं की संसारिक माणसाला वाटतच की नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची किती 2.5 क्विंटल बर का धोंड्याचा महिना 2.5 क्विंटल अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं गेल्या वर्षी आपल्याला तरी आपण आणि आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होतो लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर विचार करा 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई मातेला झोपायला एवढी श्रीमंत घरची लेक ती पण नामदेवरायांच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती तक्रार करावी रे नाही असं नाही राजाईनंही तक्रार केली पण राजाई म्हटली नामदेवरायांना तक्रार करून चालणार नाही ज्यांचं नाव घेतोय त्यांनाच तक्रार केली पाहिजे तक्रार केली विठ्ठल काही ऐकत नाही म्हणे विठ्ठल ऐकेल की न ऐकेल सांगता येणार नाही विश्वाचा कारभार त्याच्या हातात आहे मग वशीला लावताना जरा वेगळीकडून लावला राजाईचं वर्णन आहे राजाई म्हणते आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पाय वेडा झाला नामा तुम्हा पाय वेडा झाला नामा तुम्हा पाय भजनात वेडा झाला तरावया पार तो भवसागर तरला तुम्ही म्हणाल कसं काय दादा नाम
नामदेवरायांनी आयुष्यभर विठ्ठलाच्या नामचिंतनाशिवाय काही केलं नाही. जगाच्या मालकाची कृपा बघा. लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा मालक उभा होता. तो संसार कसा काही तरायचा राहील सांगा ना. करा कधीतरी विचार. अरे वेड व्हावं आयुष्यात माणसाने. तुकोबारायला थार वेडे म्हणायचे लोक. तुकोबाराय म्हटले मला काहीच वाटत नाही देवा. खरं सांगू, मला लोक वेडे म्हणले तरी काही वाटत नाही, मूर्ख म्हणले तरी काही वाटत नाही, अज्ञानी म्हणले तरी काही वाटत नाही, गरीब म्हणले तरी काही वाटत नाही देवा. काहीच वाटत नाही देवा. पण ज्या दिवशी माझ्या मुखात तुझं नाव येत नाही त्या दिवशी जीव ठेवावासा वाटत नाही. इतकी लाज स्वतःची वाटते दादा. मी गातो नाचतो आनंदी, गातो नाचतो आनंदी, गातो नाचतो आनंदी, गातो नाचतो आनंदी. विठ्ठला पांडुरंगा वेडा झालो तव छंदे, वेडा झालो तव छंदे. मी गातो नाचतो विठ्ठल विठ्ठल, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो आनंद आहे. वेडा झालो तर छंद. अरे मी नाही, हरकतच नाहीये मला. मग काय वाटतं? तुकोबारायांचा संसार राहिला. तुकोबारायांची बायको जिजाई, 2 बायका बरं तुकोबारायांना. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाईनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाया तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. काय कौतुक करावं महाराज जगाच्या मालकाचं. त्या जिजाईच्या पायात काटा रुतावा. विश्वाच्या मालकानं कारभार सोडावा. त्रैलोक्याचा नाथ, अखिल कोट ब्रह्मांड चालक, पंढरीचा मालक. त्या आईचा पाय हातात घेतो, स्वतःच्या मांडीवर ठेवतो आणि काटा काढायचं म्हणतो. आपण काटा काढतो पण आपला वेगळा. नाही, आपणही काटा काढतो की लोकाचा, पण तो वेगळा. देव काढतो तो वेगळा दादा, है की नाही. पाय ठेवलाय मांडीवर. आता शेतकरी दादा तुम्ही, शेतकरी तुम्ही दादा. आता पायात शेतात काटा रुतला तर मला सांगा, बघायचं म्हटल्यावर काही कुठं पाणी सापडतं का पटकन? मग काय करायला लागतं? तुका घ्यायचा आणि बरं एका थोक्यात दिसतो का? दिसतो का वडगावकर? एका थोक्यात काटा 2-4 वेळा तरी उलटी पलटी मारायलाच लागते थोक्याची, है की नाही. मग भगवंताने तोंडात बोट घालावं, जिजाईच्या पायाला लावावं, पुन्हा तोंडात बोट घालावं, पुन्हा त्या जिजाच्या पायाला लावावं, पुन्हा तोंडात बोट घालावं. देवाला काही वाटत नाही, पण देवाच्या बायकोला राग यावा दादा. अरे बायको ना देवाची ती, हा वाईट वाटावा तिला. माझ्या देवाला मी नटताना थटताना, त्रैलोक्याचा कारभार सांभाळताना, लोकांनी पूजा करताना, याचना करताना, व्रतवैकल्य करताना पाहिलंय. मी माझ्या देवाला पंढरीचा मालक पाहिलंय. मी माझ्या देवाला जगाचा विश्वाचा बापाच्या स्वरूपात पाहिलंय. कुणाच्या तरी पायाचा काट्याची विनवणी करताना तो निघावा म्हणून तिच्या पायाला थुका लावताना मला सहन होत नाहीये. रखमाबाई देवाला म्हणते, देवा वेड्यासारखं वागू नका. काय म्हणतील लोक? अहो तुमची नाही, माझ्या तरी इज्जतीची काळजी करा. तुम्ही तर येडेच आहे, पण मला काय म्हणतील लोक? काय नवऱ्याची आहे ग तुझ्या ताकद? आणि तो नवरा बघ कुठल्या तरी बाईचा पाय काय हातात घेतो, मांडीवर काय ठेवतो, येड्यावणी थुका लावलं काय काटा बघतो. बरं खरं सांगा देवा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला न सांगता भक्तांचं मन कळतं. तासभर झाला हिचा काटा दिसना का? तुम्हाला नाही ते जाणवतं, नाही ते दिसतं. जे अनुभवायचं नाही ते सुद्धा अनुभवता येतं. मग तुम्हाला काटा कसा दिसत नाही देवा? का वेड्यासारखं वागताय? पाया पडतं तुमच्या पांडुरंगा, शोभत नाही तुम्हाला. त्या रखमाबाईला विश्वाच्या मालकाने सांगावं, रखमा काय वाटतं ग तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी आहे ती जिजा. ज्या तुकोबांनी अख्खं आयुष्य मला समर्पित केलं, ज्या तुकोबांनी माझ्यासाठी त्यांचा संसार पणाला लावला, त्या तुकोबाची बायको आहे ग ही जिजा. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी याच्यासाठी केलेला अट्टास या पांडुरंगाने. काय ताकद असते बघा. तेरावया पार काय राहिलं तरायचं? तुम्हीच मला सांगा. विश्वाचा मालक जर एवढ्या छोट्या गोष्टीसाठी वैकुंठ सोडत असेल, पण त्याला नवरा तुकोबा लागतो. हे लक्षात घ्या बरं का.
नवरा तुकोबा लागतो. आम्ही जरा वेगळेच आहोत. आम्ही परमार्थ करत नाही असं नाही, पण आमच्या परमार्थात सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही स्वार्थही बघतो, नातीही बघतो, प्रेमही बघतो, असं नाही. आपण सगळेच. मग माणसं म्हणतात मी एवढं करतो तरी देव मला पाहिजे तेवढं देत नाही. आपलं कसं आहे माहिती आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं महाराज बरं का. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. वर्षानं माघारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको. झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवले. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. कळलं, त्यालाच कळलं. महाराज बरं का, तू 2दाही एकटाच आला रे, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झाली. हे साधं आहे की रे, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल वडगावकर? मग मी तुम्हाला सांगते, किती भजन केल्यावर देव भेटेल? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव, भाव बळे आकळे, एरवी नाकळे, करतरी आवळे, काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठो. तुझा भावा आहे देव, हरी एवढं सोपं आहे की भावावरच देव आहे. अहो मी म्हणते भक्तांचा देवावर भाव आहे, यात काय नवल आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपलाच त्याच्यावर भाव आहे असं नाहीये, त्याचाही आपल्यावर भाव आहेच ना. अहो काय विठ्ठलाचा भाव आहे, याला प्रेम म्हणायचं, याला भाव म्हणायचा. जिथं मी सर्वस्व करेन ही माझी आत्मीयता आहे. मला वाटतंय की सगळं मी करावं, भजन, काकडा, हरिपाठ, कीर्तन, जेवढं जमेल तेवढं करावं, करावी तातडी. मी जेवढं पाहिजे तेवढा लवकर परमार्थ, लवकर म्हणण्यापेक्षा आत्मीयतेने परमार्थाची जाण करून घ्यावी. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं मला. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. तिथून 20 वर्षाचा परमार्थ तुकोबांचा. किती? 20. वयाच्या 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठ वास आहे तुकोबारायांचा. ताकद बघा, 20 वर्षात जगाच्या मालकानं यावं. वाडवेळ झाला, वैकुंठ श्रीरंग, काळाला किंमत नाहीये. तुम्ही किती आत्मीयतेने तो परमार्थ, किती भावनेने तो परमार्थ करता, याला महत्व आहे. हे तर सोपं आहे का दादा? 22 वर्ष फक्त व्यापार आणि संसार केला तुकोबारायांनी. नित्यनेम सोडला तर तुकोबारायांनी आत्मीयता एवढी परमार्थामध्ये दिली. पण ताकद लक्षात घ्या, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. काही म्हणतात माणसं बापाचं मिळतं का? अरे 22-23 वर्षाची पोरगी जर कीर्तन करायच्या पात्रतेची होत असेल तर तिच्या बापाचीच कृपा आहे, दुसरं काय महाराज बरं काय. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाचा पंजा माळकरी. आमच्या घरात वारकरी संप्रदायाशिवाय दुसरं काही नाही.